मम्मा, हे माझं शेवटचं पत्र. पण फक्त तुझ्यासाठी नाही, तर पप्पा, आजी-आजोबा, काका, मामा, आत्या, मावशी सगळ्यांसाठी आहे. सगळे किती आतुरतेने वाट पाहत आहेत ना. काकांनी आणि मामांनी तर आधीच प्लॅनिंग केलंय. माझं वेलकम कसं करायचं, मिठाई कोणाकोणाला द्यायची आणि माझ्यासाठी काय-काय घ्यायचं. सगळ्यांच्या डोळ्यात फक्त तोच दिवस आहे. आजी तर रोज नवसांची यादी करतेय. बाबा घर आवरून माझ्यासाठी खेळायला मोकळी जागा ठेवत आहेत. आणि पप्पा ते अजूनही थोडे गोंधळलेले आणि थोडे घाबरलेले. फक्त एकच काळजी वाटते त्यांना. आपण दोघी सुरक्षित राहावं आणि माझं आगमन सुरळीत व्हावं. पण अलीकडे मावशी आणि आत्याने तर माझ्या धबल्यांची शॉपिंग करून ठेवली आहे. मम्मा, मी आता सगळ्यांचे आवाज ओळखते, त्यांचा स्पर्श, त्यांचा सहवास जाणवतो. फक्त बाहेर येऊन सगळ्यांना मनसोक्त बघायची उत्सुकता लागली आहे. पण गंमत सांगू, सगळ्यांना वाटतं मी बाहेर आल्यावर त्यांना ओळखेन. पण खरं म्हणजे मी आधीच सगळ्यांना ओळखते आणि सगळ्यांवर प्रेमही करते. याचं कारण तूच आहेस मम्मा. कारण तू कधी कोणाबद्दल वाईट बोललीच नाहीस. मनात नकारात्मक विचार धरलेच नाहीस. तुझ्या गर्भसंस्कारांमुळेच मी आधीपासून सगळ्यांवर प्रेम करायला शिकले. मम्मा, मला माहीत आहे तुला आता खूप त्रास होतोय. पाठीचं दुखणे, पाय सुजणे, उठणं, बसणं अवघड होणं. पण गं, तू अगदी गोड टेडी बेअर सारखी झालीयस. डॉक्टर काकांकडे वारंवार भेट द्यावी लागते. मी कधी शांत बसते तेव्हा तू घाबरतेस. पण काळजी नको करूस. मी एकदम व्यवस्थित आहे. फक्त तुझ्या कुशीतली जागा थोडी कमी पडते. म्हणून हालचाली थोड्या कमी झाल्यात. मम्मा, अजून थोडी वाट बघ गं. मी लवकरच येते तुझ्या मिठीत. हो, हा महिना कठीणच आहे. पण जितकं मी आत राहीन, तितकी अजून मजबूत आणि हेल्दी होईल. तू थोडं पेशन्स धर गं. मी खूप लवकरच येणार आहे. तुझ्यासोबत खेळायला, हसायला आणि तुला गच्च मिठी मारायला. तुझीच पोगी.